तर फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीसांना अटकेची भीती होती असं म्हणतात संजय राऊत। फडणवीसांनी स्वतःची अटक टाळण्यासाठी पक्ष फोडले। आपल्याला अटक होईल या भीतीने फडणवीसांनी शिंदेंवर दबाव आणला। फडणवीसांनी शिंदेंवर अटकेचा दबाव आणत आमदार फोडायला सांगितले। शिंदेंनी मुलाखतीमध्ये केलेल्या गोप्यस्फोटानंतर राऊतांनी हे गंभीर आरोप केलेत। संजय राऊत यांनी हे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। फोन टॅपिंग प्रकरणामध्ये फडणवीसांना अटकेची भीती होती आणि म्हणूनच त्यांनी ही फोडाफोडी केली। देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅपिंगचा आरोप होता। अत्यंत गंभीर आरोप आहे। त्यांनी विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर पाळत ठेवली। देवेंद्र फडणवीस यांच्या हुकमावरून रश्मी शुक्ला तेव्हा प्रमुख होता त्या खात्याचा, त्यांची चौकशी सुरू होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि या गुन्ह्यामध्ये अटक होऊन आपल्याला शिक्षा होऊ शकते या भयातून देवेंद्र फडणवीस हे तडतड करू लागले। फोन टॅपिंगच्या बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय की मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी 2-3 आयटीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये, कम्प्युटर हॅकिंग वाले, आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं। मला अटक होईल या भयातून त्यांनी शिंदेंवर दबाव आणला आणि शिंदेना अटकेची भीती दाखवली। हो की नाही विचारा। एकनाथ शिंदेने सांगावं त्यांना मोदी सरकार का अटक करणार होतं। डरपोक लोक आहेत ते, म्हणून त्यांनी पक्ष फोडले स्वतःची अटक टाळण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं। नाहीतर यांच्यावरती गुन्हे दाखल होते आणि हे गुन्हे अटक व्हावी अशा प्रकारचे होते। गिरीश महाजन यांच्यावरचे गुन्हे पहा तुम्ही काय ते। शिंदेना काय त्रास देत होते हे पहिलं त्यांनी सांगावं। ज्या पद्धतीमध्ये आदित्य ठाकरे असतील, वरुण सरदेसाई असतील, उद्धव ठाकरेचे कुटुंबीय असतील, ज्या पद्धतीमध्ये शिंदेना त्रास देत होते, त्यांच्या खात्यामध्ये ढवळाढवळ करत होते, MMRDA मध्ये जाऊन कोण बसत होते, महापालिकेत कोण बसत होते, ठाणे महापालिकेत कोण जात होते आणि सर्व कारभार स्वतःच्या ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न चालू होता, त्याबद्दल पहिलं राऊतांनी जाऊन ठाकरे कुटुंबियांना विचारावं, त्याचं उत्तर द्यावं आणि राऊतांच्या कुठल्याही उत्तराला उत्तर देणे आम्हाला बंधनकारक नाही आहे, कारण राऊतांना आम्ही गिनतीतच धरत नाही। केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। मिस्टर फडणवीस, मिस्टर शिंदे आणि त्यांची टोळी, मी जबाबदारीनं बोलतोय, केंद्रातलं सरकार 100% बदलत आहे। तेव्हा हे तुम्ही आल्यावर जे गुन्हे रद्द केलेत, FIR रद्द केलेत, चौकशा रद्द केल्यात, त्या चौकशा लागतील आणि कायदेशीर कारवाई होईल। कायदेशीर म्हणतोय, तुम्ही करता बेकायदेशीर तशी नाही। राऊतांच्या बोलण्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही। उठसूट मोठ्या व्यक्तींच्या वरती नाहक आरोप करायचे आणि लोकांचं लक्ष या निवडणुकीपासून विचलित करायचं, एवढा एकच उद्योग राऊतांचा आहे। राऊतांना आता महाराष्ट्रातली जनता गांभीर्याने घेत नाही। त्यांना कुठल्या फाईलबद्दल बोलायचे, कशाबद्दल बोलायचे, न्याय व्यवस्था आहे, यंत्रणा राज्य सरकारची आहे, तुम्ही त्यांच्याकडे द्या ना। उगा आपलं काहीतरी सांगायचं, ही फाईल बंद केली, ती फाईल बंद केली आणि आता आमचं सरकार येणार आहे, दिवा स्वप्न सरकार येण्याचं तिने बघत बसावं।